मित्रांनो, काही दिवसांपूर्वी माझ्या मित्राच्या फोनवर एक नोटिफिकेशन आली होती आणि त्यामध्ये स्क्रीन रेकॉर्डिंगची परमिशन मागितली गेली होती आणि खबरदारी म्हणून त्याने नेट बंद करून टाकले आणि त्याच्या फोनमध्ये जे इन्स्टॉल झालेले ऍप आहेत त्यामध्ये कोणतं अननोन ऍप तर नाही हे सुद्धा चेक केले आणि तेव्हाच त्याला कळलं काही अननोन ऍप्स त्याचे मायक्रोफोन, स्टोरेज, लोकेशन, परमिशन घेत आहेत आणि शॉकिंग गोष्ट म्हणजे बरेच ऍप्स प्ले स्टोर मधून इन्स्टॉल केले गेले होते। असं तुमच्या बरोबर न घडो यासाठी या दोन गोष्टी नक्कीच करा। नंबर 1, सेटिंग मध्ये जाऊन इन्स्टॉल अननोन ऍप्स बंद करून टाका। असं केल्यानंतर तुम्ही प्ले स्टोरच्या बाहेरून कोणतेही ऍप्स इन्स्टॉल करू शकणार नाही। नंबर 2, जर तुम्ही प्ले स्टोरचा सारखा यूज करत नसाल ऍप्स इन्स्टॉल करण्यासाठी तर प्ले स्टोर डिसेबल करून टाका आणि जेव्हा गरज असेल तेव्हा इनेबल सुद्धा करू शकता। प्ले स्टोर मध्ये बाय डिफॉल्ट असा कोणताच ऑप्शन येत नाही की तुम्ही ऍप इन्स्टॉल करताना पासवर्ड मागेल प्ले स्टोर। कोणतंही ऍप कधीही इन्स्टॉल होऊ शकतं। आणखी एक गोष्ट, लॉक प्ले स्टोर। प्ले स्टोरला लॉक करून टाका। जर तुम्ही कोणाला फोन दिला असेल आणि त्याने जर प्ले स्टोर मध्ये जाऊन कोणतंही ऍप इन्स्टॉल केलं ते तुम्हाला माहितच नाही की तुमच्या फोनमध्ये कोणतं तरी अननोन ऍप सुद्धा रन होत आहे, त्यासाठी प्ले स्टोरच्या ऍपला लॉक लावून टाका। अशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी घेऊन येत असतो, त्यामुळे फॉलो करायला विसरू नका।